This call is now being recorded. नमस्कार. नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंस नारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. जय जय रघुवीर समर्थ. दासबोध चिंतनिका अभ्यास वर्गात मी सगळ्यांचं स्वागत करते. सर्वप्रथम श्री गुरूंना माझा साष्टांग नमस्कार. समर्थ आणि दासबोधाला माझा नमस्कार. आपल्या दोन्ही आचार्य माधुरीताई आणि अलकाताईंना माझा साष्टांग नमस्कार आणि सगळे सहाध्यायी श्रोते आपण सर्वांना माझं अभिवादन. आज बरेच दिवसांनी आपण परत एकदा भेटत आहोत. मध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे मध्ये आवाज आपला येत वर्ग नाही हा, जरा प्लीज. आवाज नाही येतोय. येतोय येतोय आवाज. अगदी बारीक आहे, नाही येते. 2-3 स्पीकर चालू आहेत, जरा बंद करायला सांगा तर येईल. हा, कुणाचे स्पीकर चालू असतील तर प्लीज बंद करा. येतोय अलकाताई आता आवाज? अलकाताई बारीक आहे, अगदी बारीक आहे. इयरफोन लावून बघा ना जरा प्लीज. माझा इयरफोनच लावलेला आहे अलकाताई. तरी पण फार बारीक आहे. बाकीच्यांनाही विचारा जरा काय ते. आरतीताई आपल्याला ऐकायला येतो. काकू तुमचा आवाज ओके ओके चालेल, ठीक आहे. बाकीच्या नाही असेल तर ठीक आहे. रिकनेक्ट करायला सांगितलं तर कदाचित आवाज जाईल अलकाताई. अच्छा, हा, करू सुरू? हो, कर. येतोय आवाज, इकडे येतोय आवाज. हा, मग अलकाताईंचा कदाचित त्यांचा याच्यात काही प्रॉब्लेम असेल. हे असेल आवाज मुळात असेल. बरेच दिवसांनी आपण भेटतोय. मध्ये बऱ्याच काही कालावधीत आपला गेल्या काही आठवड्यात वर्ग होऊ शकला नव्हता वेगवेगळ्या कारणांमुळे. परवाच गुरुपौर्णिमा झाली आहे. श्री गुरूंच्या आशीर्वादाने आता पुन्हा एकदा आपण नव्या जोमाने आणि पूर्ण उत्साहाने दासबोधाच्या अभ्यासाला सुरुवात करूया. आजच्या चिंतनासाठी 11व्या दशकातला 5वा आणि 6वा, 5वा राजकारण निरूपण आणि 6वा महंत लक्षणी समास आज बघणार आहोत आपण. राजकारण हा शब्द राजापासून आलेला आहे. राज्याच्या हितासाठी, राज्य सुरळीत चालणं यासाठी राजाने उत्तम कार्य करणं आणि तशी व्यवस्था निर्माण करणे याला राजकारण म्हटलं जातं. आणि म्हणूनच राजकारणामध्ये नीती, विवेक, धर्म यासारख्या उत्तम गुणांचा समावेश असला पाहिजे. शिवाय उत्तम नागरिक घडले तर उत्तम समाज आणि उत्तम पिढी निर्माण होऊ शकते. राजकारण असं मनुष्याच्या सर्वांगांना स्पर्श करते. समाजाची घडी उत्तम बसलेली असेल तरच समर्थ म्हणतात तसे हरिकथा निरूपण करता येईल. आणि यासाठी समर्थांनी या समासात मार्गदर्शक, दिशादर्शक तत्वांचा उहापोह केलेला दिसतो. डॉक्टर काकांनी चिंतनिकेत अतिशय विस्तृतपणे या समासाचा आढावा घेतलेला आहे. तो वाचताना मात्र मोठी गंमत वाटली. राजकारणाची घडी विस्कटली की काय होऊ शकते याविषयी त्यांनी जे भाष्य केलंय ते सध्या जे काय आपल्या सध्या चालू आहे त्याला इतकं तंतोतंत लागू पडतंय की असं वाटतं की डॉक्टर काकांच्या स्क्रिप्टवरनच सगळं घडतंय का काय असं वाटायला लागलं. असो, या समासावर चिंतन सादर करणार आहे सौ मृदुला ताई जोशी. यांचा स्वतःचा सॉफ्टवेअर बिझनेस आहे. गेली अनेक वर्ष देहूच्या बालशिबिरामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. पुणे आकाशवाणी केंद्राशीही त्या संलग्न आहेत. मी मृदुलाताईंना विनंती करते की त्यांनी आपल्या चिंतनाला प्रारंभ करावा. मृदुलाताई. हो आरतीताई. श्रीरामचंद्राची करुणा समुद्रा, ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा, नेत्री नये रे तुझ वीण निद्रा, कै भेटती वामदला सुभद्रा,
आचार्यद्वयींना वंदन करते, माझ्या सहअध्यायींना वंदन करते आणि दासबोधातील भीमदशकातील म्हणजे 11व्या दशकातील समास 5वा राजकारण निरूपण यावरचा माझा जो काही अभ्यास मी केलाय तो मी इथे मांडते. राजकारण म्हणजे अर्थातच लोकांशी संपर्क. या लोकसंग्रह करणाऱ्या व्यक्तींचा समाजातल्या सगळ्या घटकांशी संबंध येतो. आजच्या काळातल्या सगळ्यांच्या सगळ्यांचा अत्यंत परवलीचा असा हा शब्द म्हणजे राजकारण. आता मगाशी आरतीताईंनी आपल्याला सांगितलं की सध्या काय चाललंय आणि काकांनी वर्णन केलेलं आहे ते तंतोतंत घडतंय असं आपल्याला बघायला मिळतंय. तर दासबोधासारख्या अद्वैत ग्रंथामध्ये जेव्हा राजकारण हा विषय समर्थांनी समाजात लिहिलाय तेव्हा प्रत्येकालाच उत्सुकता वाटते की या विषयावर समर्थांना का लिहावं असं वाटलं असेल. असा विचार प्रत्येकाच्याच मनात नक्की येऊन गेला असेल. भीमदशक आपण सगळे सध्या अभ्यासत आहोत आणि याचा अभ्यास करताना एक जाणवतं की रामरायाच्या कार्यासाठी महंत कसा असावा याच्या निर्मितीची प्रक्रिया समर्थ या संपूर्ण भीमदशकात आपल्याला सांगतायत. महंताचा संपर्क हा साधू संत, धर्मसंस्था, राज्यसंस्था आणि अर्थसंस्था या 4ही अंगांशी येतो. पूर्वी आणि आत्ताही आपण पाहिलं तर पुढाऱ्यांना, मुत्सद्यांना, क्रांतिकारकांना आणि अजून अनेकांना साधू संतांच्या पाठिंब्याची आणि आशीर्वादाची गरज ही कुठलंही कार्य पुढे नेण्यासाठी असते. अशा या संघटन कौशल्यासाठी नेतृत्व गुण अंगी असणं गरजेचं आहे. अशा या नेतृत्व गुणांना समर्थांनी राजकारण असं या समासात त्यांनी संबोधलेलं आहे. लोकसंग्रह करण्यास समाजाचं पुढारीपण गाजवण्यास लागणारं व्यवहार चातुर्य म्हणजे राजकारण होय. जे लौकिक दृष्टीचं राजकारण आणि समर्थांना अभिप्रेत राजकारण यामध्ये महत्वाचा भेद आढळतो तो आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. लौकिक दृष्ट्या राजकारण या शब्दाचा खरा गुणधर्म म्हणजे स्वार्थ, प्रतिष्ठा यासाठी रस्सीखेच करणं. पण समर्थांचा राजकारण हा शब्द ज्या महंताभोवती घुटमळतो तो स्वार्थ नसून निस्वार्थतेचा मार्ग सांगणार आहे. इथे पदासाठी नाही, प्रतिष्ठेसाठी नाही, तर समाज संघटित करून या रामकार्याकडे त्याची दिशा वळवण्यासाठी या राजकारण समाज समर्थांनी सांगितलं आहे असं मला वाटतं. राजकारणातून फक्त समाजसेवा हा उद्देश असू शकतो. अंतरंगाची सुधारणा करून त्यामध्ये या जन्माचं ध्येय प्राप्त करून देणं आणि त्यासाठी ही समाज रचनेच्या अंतरंगात आमूलाग्र बदल घडवून आणणं हा त्यांचा उद्देश असावा असं वाटतं. समर्थ 3ऱ्या ओळीमध्ये सांगतात, लोकसंग्रही पुरुष लोकसमुदाय वश करून घेतो, त्यांना योग्य दिशा दाखवून योग्य मार्गक्रमण करण्यास भाग पाडतो. त्या कामामध्ये अडथळे न येता लोकांची प्रगती अखंड चालू राहावी यासाठी पुढाऱ्यानं कसं वागावं ते समर्थ सविस्तरपणे पुढच्या ओळीत सांगतात. अर्थात ओळी क्रमांक 4. मुख्य हरिकथा निरूपण, 2रे ते राजकारण, 3रे ते सावधपण सर्व विषयी. ज्याच्या अंगी मुत्सद्दीपणा हवा किंवा सर्वच बाबीत सावधानपणा हवा, चिकाटी व्यासंग असला पाहिजे, इतरांच्या आक्षेपाचं खंडन करता आलं पाहिजे, क्षमा करता आली पाहिजे. अविरत उद्योगा वाचून यश टिकणारं मिळत नाही. दुसऱ्याच्या मनात काय चाललंय ते ओळखायला यायला हवं. समर्थ म्हणतात की राजकारण करताना आपली वृत्ती उदासीन म्हणजे अलिप्त असायला पाहिजे. माणसं जवळ करणं, त्यांना ज्ञान देऊन शहाणं करणं, प्रसंगाचं गांभीर्य ओळखून वर्तन करणं, अंगी धीर असणं, नीती न्याय हे मात्र कधीही न सोडता या राजकारणात काम करणं असं समर्थांना इथे अपेक्षित आहे. 9व्या ओळीत समर्थ असं म्हणतात
की उपाधीसी विसरावे, उपाधीत न सबपडावे, नीचत्व पहिलेच घ्यावे आणि मूर्खपण. पाण्यात राहून कोरडं राहता आलं पाहिजे असा सल्ला इथे समर्थ देतात असं मला वाटतं. वेळ प्रसंगी आपल्याकडे कमीपणा, मूर्खपणाही घ्यावा. दुर्जनांची गाठ पडली तर त्यांना समज देऊन त्यांच्यावर उपकार करून त्यांना सोडून द्यावं असं समर्थ म्हणतात. तरेवाईकपणे वागू नये. अडचणीत सापडला असता नाना उपाय करून सुटका करून घ्यावी. दीर्घ प्रयत्न करून असंभाव्य कार्यही करून दाखवावी. अतिवाद करू नये. प्रसंगी धैर्यानं वागावं. फूट पडू देऊ नये. समर्थांना राजकारणात नेत्यापेक्षा नेतृत्व गुण जास्त महत्वाचे आहेत. नेतृत्वामध्ये गुणविशेष असतात. महंताची निर्मिती करताना समर्थ हे गुणविशेषांवर भर देतात, व्यक्तिविशेषावर नाही. राजकारण या शब्दामध्ये व्यक्तिपूजा आहे, प्रतिष्ठा आहे, पद आहे. पण या महंतांची निर्मिती करताना समर्थ गुणविशेषावर भर देतात. ज्याने या गुणांचा अभ्यास केला तो प्रत्येक जण स्वतःच्या अंतरंगामध्ये महंत होऊन गेलेला आहे. स्वतःचं नेतृत्व केलंय, स्वतःला दिशा दिलीये आणि त्याला बघून या गुणांचा अभ्यास करणारी अनेक लोक निर्माण झाली आहेत. आता हा मूलभूत फरक समर्थ इथे दाखवतात. या आत्मारामाच्या प्राप्तीसाठी अंतरंगाची शुद्धी करून स्वतःमध्ये या नेतृत्व गुणांचा संचय कसा करायचा आणि त्याचबरोबर लोकसमूहामध्ये राहून आत्मसन्मुख कसं राहायचं हे समर्थ या समासात आपल्याला समजावून देतात. ओवी क्रमांक 13 मध्ये दुसऱ्याचं कल्याण कशात आहे हे ओळखून त्याप्रमाणे वागावं. लोकांसाठी कष्ट सोसावे. कष्ट सोसवत नसतील तर लोकांत सोडून एकांत स्वीकारावा असं समर्थ म्हणतात. समुदायाला एकत्र ठेवण्यासाठी महंत हा संवेदनशील पाहिजे. कारण नेमकं काय आहे हे त्याला ओळखता यायला हवं. यासाठी उत्तम श्रोता असणं गरजेचं आहे. म्हणजे तो उत्तम संघटन करू शकतो. जसं आपल्याला एखादी अडचण किंवा काही खुपत असेल तर ते आपण गुरुमाऊलीला सांगतो आणि आपण निवांत होतो किंवा आपल्याला निवांत वाटतं. कारण आपल्याला खात्री असते की आपली गुरुमाऊली ते ऐकतीये आणि ती आपल्याला समजावून घेईल अशी आपल्याला खात्री असते. असाच विश्वास त्या महंतावर जनसमुदायाचा पाहिजे असं समर्थ म्हणतात. समर्थ पुढे म्हणतात, परोपकार करण्यासाठी सदैव तत्पर असावं. विचारपूर्वक वागावं. पाठांतर असावं. खूप तत्परता अंगी असणं सुद्धा आवश्यक आहे. कठीण प्रसंगामध्ये स्वतःही अत्यंत शांत असावं आणि दुसऱ्यांनाही शांत ठेवावं. ही शांतता कशी येते तर एकाग्रतेने शांतता येते जी हरिकथेतून आणि भगवंताच्या अखंड चिंतनातून प्राप्त होते. 17व्या ओळीत समर्थ म्हणतात, राजकारणात जर एखाद्याला अपाय करायचा असेल तर आपलं हे नियोजन बोलून दाखवू नये. ते परस्पर करून घ्यावं. प्रत्येक सत्कर्मात विघ्न असतातच. चांगल्या कामात अडथळे आणणाऱ्यांची संख्या देखील असते. या गोष्टींना योग्य वेळी आळा घालणं हे देखील त्या महंताचं कार्य आहे. हे प्रवाह थांबवणे म्हणजे अपाय असा त्याचा अर्थ असावा असं मला वाटतं. जो अनेक लोकांचं वागणं बोलणं सहन करू शकत नाही त्याला लोकसंग्रह करता येत नाही. पण अतिसोशिकपणा दाखवून जो लोकसंग्रह करायला जातो त्याचे महत्व मात्र राहत नाही. लोकसंग्रह करताना मुत्सद्देगिरीने वागणं आवश्यक असतं. आपल्या योजनांचा थांब पत्ता इतरांना लागू देऊ नये, पण ती योजना दुसऱ्याला कधीही त्रासदायक होऊ देऊ नये असं समर्थ 19व्या ओळीत सांगतात. माणसाची परीक्षा करावी. अभिमानी माणसाचा अभिमान मोठ्या चातुर्याने नाहीसा करावा. या कारणांनी जर काही माणसं दुखावली असतील तर पुन्हा समूहामध्ये ती एकत्र करावी. 21 ते 27व्या ओळीत समर्थ सांगतात, तापट विवेकी नसलेल्या माणसाला दूर ठेवावं. भित्र्या आमचोर माणसांना आपले गुप्तवेध सांगू नये.
अशा लोकांशी संबंध आला तर आपल्याला तिथून विलग करावं. राजकारण म्हणजे लोकसंग्रहाचं काम. ज्याचं चित्त एकाग्र होऊ शकतं त्यालाच ते आकलन होतं. खरा निस्वार्थी लोकसंग्रही पुरुष काम झालं की तिथून निघून जातो. त्याला शोधायला गेलो तर तो सापडत नाही. त्याच्या मानसन्मानात त्याला रस नसतोच. चालून आलेल्या वैभवाची अभिलाषा जो धरत नाही, हाच महंत खरा राजकारण समाजाचा आत्मा आहे असं वाटतं. एकाच्या पाठीशी उभे राहून त्याला संरक्षण देणं आणि त्याचबरोबर दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न होणं अशी मनोवृत्ती हे काही चातुर्याचं लक्षण नाही. ज्या माणसाला न्याय गोष्टी सांगून तो ऐकत नाही, अमुक एक गोष्ट तुझ्या हिताची आहे हे सांगून देखील ज्याला पटत नाही, अशा माणसांचा किंवा अशा वृत्तीचा त्याग करणे उत्तम. समर्थ समासाच्या शेवटी ओवीत म्हणतात, श्रोत्यांना हे सगळं माहिती आहे तरी त्यांनी शंका काढली म्हणून पूर्वी सांगितलेलंच परत एकदा मी त्यांना सांगतो आहे. अशा पद्धतीने समर्थांनी राजकारण समाज मांडलेला आहे. माझा जो काही अभ्यास झाला तो मी इथे मांडायचा प्रयत्न केला. जे काही चांगलं असेल ते भगवंताचं, जे कमी असेल ते माझं, एवढं बोलून मी माझा आजच्या या समासावरचं माझं जो अभ्यास होता तो सादर केलेला आहे. मी थांबते. नमस्कार. मृदुलताई, छान झालं चिंतन तुमचं. सगळा समास अगदी व्यवस्थित कव्हर केलात टप्प्याटप्प्यानी आणि छान निरीक्षण नोंदवलीत तुम्ही या समासाच्या माध्यमातून. रामरायांच्या कार्यासाठीचा महंत कसा असावा आणि संघटनेसाठी नेतृत्व गुण कसे आवश्यक आहेत यासाठी हा भीमदशक आहे हे सुरुवातीला सांगितलं तुम्ही. आणि खरंच आहे, राजकारणाचा आजचा अर्थ इतका विपरीत झालेला आहे की समर्थांना जो अपेक्षित आहे आणि आजचा जो आपण राजकारणी बघतोय अगदी दोन टोकं दिसून येतात आपल्याला. समर्थांना कसा अपेक्षित आहे राजकारणी याचं तुम्ही खूप छान ओव्यांच्या आधाराने वर्णन करून सांगितलं. नीती नियमांच्या चौकटीत राहून देखील स्वतःचं व्यावहारिक शहाणपण देखील सांभाळत त्याला वावरलं पाहिजे. नेतृत्व गुण, नेतृत्वामध्ये गुणविशेष महत्वाचा आणि व्यक्तिविशेषांवर भर नाही. समर्थांचा हे महत्वाचं निरीक्षण तुम्ही हे केलं की समर्थांना व्यक्तिस्तोम माजवायचं नाहीये, नेतृत्व गुण वाढीला लावायचे आहेत महंतांमध्ये आणि त्याच्यामुळे खरा लोकसंग्रह होणार आहे. असा लोकसंग्रह करणाऱ्या महंतांमध्ये काय काय गुण आवश्यक आहेत तेही सांगितलेतच. आणि त्यासाठी विश्वासपात्र होण्यासाठी स्वतःत कसे बदल करायला पाहिजे, आंतरिक शांतता आपल्याला साधता आली पाहिजे, त्यासाठी साधनेची पुन्हा गरज सांगितलीत. एकांतात राहून साधना करून गरज असेल तेव्हा लोकांत साधायचं आहे. याच वेळेला विघ्नसंतोषी लोकांचाही समाचार घेतला पाहिजे, नाही तर सगळं जे काय कार्य करायचंय ते तडीच जाणार नाही याचं भान ठेवून वेळप्रसंगी विघ्नसंतोषी लोकांना देखील अत्यंत मुत्सद्दीपणाने त्यांच्यावर मात करावी लागते याचं भान ठेवून महंताला वागलं पाहिजे. एकंदरीत खूप छान आढावा घेतलात तुम्ही. यानंतरचा जो दुसरा समास आहे आजच्या अभ्यासासाठीचा तो आहे महंत लक्षण. हे नेतृत्व गुण जे आता राजकारण निरूपण मध्ये जे सांगितले त्या सगळ्या गुणांनी युक्त असा महंत कसा असावा याबद्दल महंत लक्षण समास आहे. महंत हा शब्द महत पासून तयार होतो. महत म्हणजे विशाल, विस्तृत अथवा श्रेष्ठ. महांत म्हणजे जे परिच्छिन्न नाही ते. संतच महांत असतो. सत म्हणजे असणे, खरे, टिकणारे आणि सर्वोत्तम. जे टिकणारे आणि सर्वोत्तम आहे तेच जो झाला तो संत होय. संत आपल्या स्वरूपाने निर्विशेष, परिपूर्ण, अतिशय शांत व विशाल अंतःकरणाचे असतात. सर्वांप्रती त्यांची आत्मदृष्टी असते. समाजास मार्गदर्शन करण्यास तो खरा अधिकारी असतो.
आणि तोच महंत म्हणून शोभतो. महंत मठाचा मुख्य अधिकारी असतो. ईश्वराचे स्वरूप, ईश्वराचा जगाशी संबंध, जीवाचा ईश्वराशी संबंध आणि आत्मज्ञानाची साधना याबद्दल सारे संशय फेडण्याचे सामर्थ्य महंतापाशी असते. त्यांना एकांताची खरी आवड असते, पण लोकांचे दुःख हलके करून त्यांना आत्मज्ञानाकडे वळवण्यासाठी ते लोकांतात येतात. त्यांच्या मार्गदर्शनाने जीवांना आत्मज्ञानाचा निश्चित मार्ग सापडतो. समाजामध्ये सर्व माणसे एकाच योग्यतेची नसतात. सर्वांच्या मानसिक शक्ती समान नसतात. पण प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे त्यांचे व्यक्तिमत्व उत्कृष्ट बनवण्याची खटपट न कंटाळता करीत राहणे हे महंत लक्षण होय. असा आदर्श महंत निर्माण व्हावा या दृष्टीने समर्थांनी या समासात मार्गदर्शन केलेले आहे. व्यक्तिमत्वाच्या सर्व अंगांनी उत्कृष्ट, उत्कट आणि उत्तुंग घडवण्यावर त्यांचा भर आहे. यावरील चिंतन आज सादर करणार आहे शरोना सातवळेकर. त्या वकील असून गेली 20 वर्ष पुणे आणि राजगुरुनगरमध्ये त्या प्रॅक्टिस करतात. 1998 आणि 99 अशी 2 सलग वर्ष त्यांनी शिवथरघळीतलं युवा शिबिर, तर 1999 पासून वडगाव मावळ येथील दासबोध संस्कार वर्गात त्या सक्रिय सहभागी असतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं चरित्र, दुर्गभ्रमण आणि दासबोध यांचा व्यासंग आहे त्यांचा. आणि शिवाय शिवसमर्थ प्रतिष्ठानमध्ये त्या कार्यकारिणी सभासद देखील आहेत. मी शरोना ताईंना विनंती करते की त्यांनी चिंतन प्रारंभ करावा. शरोना. नमस्कार. आवाज येतोय माझा? हो, येतोय. जय जय रघुवीर समर्थ. कशी शुद्ध उपासना, शुद्ध ज्ञान, कसे दिव्य वैराग्य सांगेल कोण, कसा इंद्रियांचा करावा निरोध, मला दास बोधीच लाभेल बोध. आज आपल्या या अभ्यासाचा विषय आहे दशक 11 समास 6 महंत लक्षण. दशक 11वा म्हणजे भीमदशक. भीम हे मारुतीरायांचे एक नाव आहे आणि मारुती म्हणजे 11वा रुद्र, म्हणून या दशकाला भीमदशक म्हटले आहे. समर्थांच्या दासबोध ग्रंथात व्यवहारिक शिकवणुकीच्या जोडीला अध्यात्म निरूपण करणारे समासही आपल्याला विस्तृतपणे पाहायला मिळतात. व्यक्तीमधील सद्गुण हे केवळ त्या व्यक्तीपुरतेच मर्यादित राहू नयेत, तर संपूर्ण समाजात ते पसरून सद्गुणांचा समाज उन्नतीला त्याचा फायदा व्हावा, ही समर्थांची धारणा आहे. दासबोधातील आध्यात्मिक, सामाजिक, राजकीय, कौटुंबिक इत्यादी विचार समाजात वेगवेगळ्या स्तरावर प्रसारित केले जाण्याची गरज होती. म्हणूनच की काय समर्थांनी जवळजवळ 1100 मठांची स्थापना केली आहे आणि या सर्व मठातून दासबोधातील विचार प्रसारित केले जात होते. हे विचार समाजात अभ्यासपूर्वक पोचवण्यासाठी महंत या पदाची निर्मिती केली गेली. महंत हा दैवी गुणसंपन्न असायला हवा. असे 1400 महंत समर्थांनी निर्माण केले, घडवले आहेत. आणि प्रत्येक महंत म्हणजे चालती बोलती पाठशाळाच होती. समर्थांनी हे सर्व महंत समाजातील तरुण वर्गातले तयार केले होते आणि त्यातील काही तर किशोरवयीन सुद्धा होते. तरुणांमध्ये देश उभारणीचे कार्य रुजू करण्याचा विचार समर्थांनी त्या काळातही केला होता. देशभक्ती म्हणजे आपल्याला देशाबद्दलचे प्रेम, पूज्यभाव, जाज्वल्य अशी निष्ठा, आपल्या देशासाठी सर्वस्वाचं समर्पण करण्याची तळमळ होय. आपल्या मातृभूमीची भक्ती करून तिची उन्नती तसेच संरक्षण करणे हे आपले कर्तव्य असायला पाहिजे. महंत लक्षण या समासात समर्थ महंतांची अनेक लक्षणे, गुण सांगतात. समर्थ म्हणतात की लिहिताना शुद्ध व व्यवस्थित लिहावे, लिहिल्यानंतर ते शुद्ध व व्यवस्थित आहे याची खात्री करून घ्यावी व नंतर ते वाचताना शुद्ध उच्चाराने वाचावे, त्यात चुका करू नयेत. वेलांट्या, काने, तिरक्या, वाकड्या, चुकीच्या असतील तर त्या दुरुस्त कराव्यात. अक्षराचे वळण एकच एक वळणदार असावे. आपण अनेकदा कथा किंवा गोष्टी सांगत असतो, वाचतो, त्यामधले नाट्य लक्षात घेऊन त्यात आणखी रंगत आणावी, हा एक महंतांचा गुण असला पाहिजे. पुढे
10व्या ओवीत समर्थ सांगतात की जो स्वतः शब्द ज्ञानात पारंगत होऊन नंतर प्रबोधन करतो त्याला सर्वतोपरी आदर व सन्मान मिळतो. 11व्या ओळीत समर्थांनी सौंदर्याचे 7 आविष्कार महंतांचे ठायी असावे असे सांगितले आहे. अक्षर सुंदर, वाचणे सुंदर, बोलणे सुंदर, चालणे सुंदर, भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर करून दावी. याचा अर्थ महंतांचे अक्षर सुंदर, वळणदार व एकसारखे असते. वाचताना तो विषयाशी समरस होऊन सर्व व्याकरणाचे नियम पाळून विचार करून परिणामकारक वाचन करीत असतो. त्याचे बोलणे मृदू, शांत, मधुर व निश्चयात्मक असते. चालण्यात अहंकार नसतो, पण आत्मविश्वास नक्कीच असतो. त्याच्या रूपाने आदर्श भक्ती, ज्ञान व वैराग्याचे इतरांना धडे मिळतात. भक्ती सुंदर म्हणजे प्रेम, भावना हा जिचा स्थायी भाव आहे व जी भक्तिशास्त्रानुसार निष्काम बुद्धीने केली जाते ती खरी भक्ती होय. वैराग्य सुंदर म्हणजे जे विवेकपूर्ण वैराग्य आहे, ज्या वैराग्याला निश्चित दिशा आहे, तसेच ज्याला सहजता आलेली आहे, अशी विरक्ती असे वैराग्य सुंदर आहे. जाणायाचे सांगता नये, सांगायाचे नेमस्त नये, समजल्या विण काहीच नये कोणी एक. ज्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असतो ते शब्दाने एका मर्यादेपर्यंत सांगता येते. जे सांगायचं असते पण त्याची मांडणी सुद्धा एका मर्यादेपर्यंतच करता येते. असे आत्मविषयीचे ज्ञान हे श्रद्धेवर खरे तर आधारलेले असल्यामुळे त्याविषयी भौतिक नियमांच्या भाषेत बोलता येत नाही. त्यामुळे यात प्रत्यक्ष समजणे व अनुभव घेणे याचे महत्त्व जास्त आहे. त्यामुळे महंतांचा आत्मज्ञानाविषयीचा अभ्यास असणेही खूपच महत्वाचे आहे. महंतांनी आणखी काय करावं तर श्रीहरीची सगुण निर्गुण कथा करावी, गुप्त व अप्रत्यक्ष राजकारण करावे आणि त्यांनी सदाचार संपन्न असावे. जे कळत नसेल ते एखाद्या अधिकारी व्यक्तीला विचारण्यात संकोच न करणारा, जे समजले असेल ते सांगणारा, प्रबोधनाच्या क्षेत्रात सर्वांचे समाधान करणारा महंत असावा. ही ओवी वाचताना मला आपल्या ज्या आचार्य आहेत त्यांची सतत आठवण येत होती की प्रबोधनाच्या क्षेत्रात सर्वांचं समाधान करणारे असे आपले आचार्य आहेत किंवा समर्थ विद्यापीठातले बरेच अधिकारी व्यक्ती आहेत की आमच्यासारखे विद्यार्थी त्यांनी काही जर एखादी शंका उपस्थित केली तर अत्यंत समाधानकारक प्रबोधन करणारे असे हे गुरु आहेत असं मला वाटतं. म्हणजे महंत काही वेगळा असतो असं मला नाही वाटत. मी आता प्रत्यक्ष आपल्या बरोबर आपल्या या दासबोध चिंतनिकेमध्ये अभ्यासाला सगळे उपस्थित असणारे सुद्धा महंत आहेत असं मला वाटतं. एवढे मोठे व्यापक कार्य करीत असताना स्थळ, काळ, परिस्थिती, व्यक्तींचे स्वभाव व समाजातील अनेक विचार प्रवाह यांच्यावर बारीक लक्ष असल्याने संभाव्य अडचणींची महंताला आधीच कल्पना येते. या सर्व घटकांचा सावधपणे विचार करून त्यांची मनामध्ये तर्कसंगत जुळणी करून येणाऱ्या अडचणी त्याच्या समोर जणू प्रत्यक्षच उभ्या राहतात. या सर्वांचा यथायोग्य विचार करून तिचे निवारण करून योग्य पावले महंताला उचलता येतात. अशा सर्वज्ञ महंताला समर्थ बुद्धिमान म्हणतात. पुढे समर्थ 8व्या ओवीमध्ये सांगतात, संगीतातील ताल, रागांच्या वेळा व ताना यांचे ज्ञान महंताला असावे. आध्यात्मिक लेख, काव्यरचना व शास्त्र सिद्धांत यांची जाण असावी. विद्वत्व स्वभेद त्याच्या प्रतिभेला बहर येऊन त्यातील वैचारिक देव घेवीत याचा मोठा वाटा असतो. आत्ताच आरतीताईंनी सांगितलं की महंतांना एकांत आवडीचा असायला पाहिजे. तर हीच ओवी समर्थांनी इथे घेतलेली आहे. जो एकांतास तत्पर, आधी करी पाठांतर अथवा शोधी अर्थांतर, ग्रंथ गर्भींचे. अध्यात्म ग्रंथांच्या सखोल व सर्वांगीण अभ्यासासाठी असा एकांताचा जो उपयोग करतो आणि महंताला एकांतासाठी महंत आतुर असतो असंही समर्थ या ओवीत म्हणतात. पुढे
12व्या ओवीत असं समर्थ म्हणतात की महंतांना काम करण्याची आवड असली पाहिजे. उत्सव, सभा, संघर्ष इत्यादी प्रसंगात तो धीटपणे व उघडपणे पुढे होतो. अंग चोरून दूर राहत नाही. अशा महंतांना महंतांचे हे गुण सांगितलेले आहेत. शिवाय संकट किंवा अडचणीत शांतपणे मार्ग काढणारा, अनेक प्रकारच्या लोकसमुदायात वावरू शकणारा व एवढे करून स्वतःचे असंगत्व सांभाळणारा महंत असतो. आधीच्या समासात म्हणजे राजकारण निरूपण नाम या समासात समास 24 मध्ये समर्थ म्हणतात, राजकारणात महंताला गोवण्याचा प्रयत्न करावा तर तो कशातच सापडत नाही. त्याची कीर्ती सांगावीशी वाटली तर तो ठिकाणावर नसतो. अधिकाराचे पद, संपत्ती इत्यादी वैभव चालून आले तरी तो मुळीच स्वीकारत नाही. म्हणजे कुठल्याही आशेत तो अडकत नाही, कुठल्याही विषयात तो अडकत नाही, असा तो महंत. महंताशिवाय कोणतेच कार्य होत नाही, पण तो कशातच अडकून पडत नाही. स्वतः अलिप्त राहून सर्वांकडून कामे करून घेतो तो महंत. महंत अंतरात्म्याप्रमाणेच अनेकांना प्रेरणा देऊन मोठ्या लोकसमुदायाला भौतिक व आध्यात्मिक विद्या शिकवून शहाणे करतो. आणि असे अनेक महंत समर्थांनी त्या काळात त्यांच्या मठात निर्माण केलेले आपल्याला पाहायला मिळतात. आजही आपण नर्मदा परिक्रमा करताना मला असं वाटतं की काही तिथे जे मठाधिपती आहेत ते असे खरंच स्थूल आणि सूक्ष्म विद्या शिकवून जाणारे असे महंत आहेत, असे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे या 21व्या शतकात सुद्धा असे महंत आपल्याला नर्मदे परिक्रमेत नर्मदेच्या किनारी किंवा काशीला किंवा हिमालयात असे बरेच जण आजही आपल्याला सापडतात. तेव्हा या महंत लक्षणांची आपल्याला प्रचिती वेळोवेळी येते असं मला वाटतं. जे त्या महंतांमुळे शिकून शहाणे होतात ते सहजच त्याला मानायला लागतात व त्यांच्या आज्ञेत राहतात. जाणतेपणाच्या महंतीचे हे वर्म आहे. न्याय व नीतीचा समाजावरील पगडा टिकवून ठेवतो. स्वतः अन्याय करीत नाही व परहस्तेही तो करीत नाही. धर्म, अध्यात्म, व्यवहार इत्यादी क्षेत्रात कठीण प्रसंग आला असता त्यातून मार्ग काढतो तो महंत. शेवटी 19व्या ओवीत समर्थ म्हणतात, ऐसा पुरुष धारणेचा तोची आधार बहुतांचा, दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा. अशा कर्तृत्व संपन्न, विरक्त, ज्ञानी व क्रियाशील महंतांचा समाजाला मोठा आधार असतो. रघुनाथाचा दास असलेला मी समर्थ असे म्हणतो की त्याचे हे गुण सर्वांनी अंगीकारावेत. शेवटी जाता जाता मला बोधातलं एक ओवी सांगावीशी इथे वाटते की समर्थे दिली श्रेष्ठ अध्यात्म खाण, पुरे तेवढी ना कशाची चवाण, असे मानसी लागला हाची वेध, मला दास बोधीच लाभेल बोध. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. शर्वणातही छान झालं. हे शेवटची ओवी सुरुवातही त्याच ओवीने केली आणि शेवटही तिथेच येऊन परत हे केला, त्यामुळे त्याचं महत्व लक्षात आलं तुमच्यासाठीच पण. आणि खरोखरच सगळ्याच विषयांवरचा बोध आपल्याला दासबोधातून मिळतो, व्यावहारिक असो की आध्यात्मिक असो. समर्थांची हेच वैशिष्ट्य आहे की इतर संतांनी आध्यात्मिक आणि धार्मिक याच्यात जास्त जे काय बोध त्यांचं लिखाण आहे ते केलेलं असलं तरी समर्थांनी मात्र व्यावहारिक दृष्टीने सुद्धा समाजाला उपयोगी असं दासबोधातून मार्गदर्शन केलेलं आपल्याला दिसतं. तुम्ही जे आपल्या आचार्यांविषयी बोललात ते अगदी खरं आहे. आपल्या दोन्ही आचार्य न कंटाळता न करता आपल्याला नीट सगळं समजावून सांगत असतात आणि आपल्याला म्हणजे अगदी सोप्या भाषेत आपल्या सगळ्यांना समजेल अशा पद्धतीने समजावून सांगत असतात. समर्थांनी जे महंतांची लक्षणं सांगितली आहेत त्याचं छानच वर्णन केलं सगळं. डॉक्टर काकांच्या दासबोधाच्या आधाराने विषय तुम्ही छान खुलवून सांगितलात तो सगळा. महंत कसा असावा, तो कसा कार्यमग्न असतो आणि कुठच्याही कार्यात तो झोकून देऊन काम करतो आणि तरीही आपला अलिप्तपणा कसा जपून ठेवतो
ते सांगितलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यातले गुण आपणही आत्मसात केले पाहिजेत. यातले गुण काळानुरूप कदाचित काही आता बदल होतील या सगळ्या याच्यात. अक्षर सुंदर असावं, वळणदार असावं. आता अक्षरच लिहिण्याचं काम पडत नाही आपल्याला. पण तरीही इतर जे सगळे नीतीला धरून जे गुण आहेत ते तर आपण अंगी बाळगण्याचा प्रयत्न निश्चितच केला पाहिजे. या दोन्ही समासांवर आता आपल्या आचार्य आपल्याला मार्गदर्शन करतील. मी आधी माधुरीताईंना विनंती करते की त्यांनी आपल्या चिंतनाला प्रारंभ करावा. माधुरीताई. जय जय रघुवीर समर्थ. परमपूज्य सद्गुरूंना साष्टांग नमस्कार करते. आदरणीय अलकाताईंना सादर नमस्कार करून आणि सगळे हे जे काही दासबोधाचे अभ्यासार्थी आहेत तर त्यांना देखील सप्रेम अभिवादन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ करते. खरं पाहिलं असता हे दोन्ही समास इतके उत्कृष्ट आहेत आणि या दोन्ही समासांवरती मृदुलाताईंनी आणि त्याचबरोबर शरोणाताईंनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं चिंतन प्रगट केलेलं आहे. खरं खूप काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, पण तरीही थोडस बोलण्याचा प्रयत्न करते. या ठिकाणी खरोखर समर्थांना जे अपेक्षित आहे की आपण बघितलं की आतापर्यंत जवळजवळ 10व्या दशकापर्यंत समर्थांनी ज्ञानाविषयीचा तत्वज्ञानाविषयीचा उहापोह खूप मोठ्या प्रमाणात केलेला आहे. पण आता केवळ ते ज्ञान जे काही आहे ते ज्ञान अंगीकारून त्या ज्ञानाचा पूर्णपणे आपल्याला अनुभव येऊन आणि मग कशा पद्धतीने ते उर्वरित आयुष्यामध्ये कशा पद्धतीने वापरात आणावं, त्याचा उपयोग करावा, या संदर्भात समर्थांनी पुढचे सगळे 11व्या दशकापासून तर सगळे पुढचे समास जे काही आहेत ते समास आपल्याला ते सगळं आचरणात आणता आलं पाहिजे आणि त्याचा आपल्या बरोबरच समाजासाठी सुद्धा आपल्याला त्याचा उपयोग करून घेता आला पाहिजे. आणि या दृष्टिकोनातूनच हे आता पुढचे समास अतिशय महत्वाचे आहेत. आणि म्हणूनच आणि समर्थांचे अतिशय लाडके शब्द आहेत काही काही. त्या लाडक्या शब्दांमध्ये समर्थक अष्टपैलू व्यक्तिमत्व ज्यांना म्हणतात तशा प्रकारचं समर्थांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. आणि म्हणून समर्थांच्या या दासबोधामध्ये धर्मकारण आहे, राजकारण आहे, समाजकारण आहे, अर्थकारण आहे, राष्ट्रकारण आहे आणि देवकारण सुद्धा आहे. म्हणजे कुठलाही विषय जो काही आहे तर समर्थांनी सोडलेला नाही. विटा कशा बांधाव्या या संदर्भात सुद्धा समर्थ एका वाङ्मयामध्ये त्याचा उहापोह करतात. स्वयंपाक कसा करावा या संदर्भात सुद्धा समर्थांची मानसपूजा जी काही आहे ती जर का वाचली तर ती आपल्याला त्यात केवढं वर्णन समर्थांनी त्या मानसपूजेमध्ये 4-5 प्रकरणं जवळजवळ स्वयंपाक आणि गृहिणी आणि तो सगळा ही गोष्ट जी काही आहे ही समर्थांनी अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलेली आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की समर्थ सगळ्या प्रकारचा विषय हाताळताना आपल्याला दिसतात आणि सगळ्या प्रकारचा विषय हाताळताना त्यांचं सगळ्यात महत्वाचं जर काही करणं असेल तर ते करणं म्हणजे एक महंत तयार करणं. महंत करावे असं स्वतः समर्थ म्हणतात आणि स्वतः समर्थ एक अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचे महंत होते. आणि म्हणूनच ते अशा प्रकारे 1100 मठ आणि 1100 महंत जे काही आहेत ते काय करू शकले तर निर्माण करू शकले. वास्तविक पाहता दासबोध हा ग्रंथ जो काही आहे तर हा ग्रंथ म्हणजे स्वतःचं व्यक्तिमत्व कशा पद्धतीने विकसित करावं हे सांगणारा हा ग्रंथ आहे. आणि म्हणून केवळ हे राजकारणी लोकांना लागू आहे किंवा हे जे महंत आहेत त्यांना केवळ लागू आहे असं नाही, तर प्रत्येक व्यक्ती थोड्याफार प्रमाणामध्ये महंत कार्य करू शकते. आणि म्हणून थोड्याफार प्रमाणात म्हणजे तिच्या जवळ असलेली जी काही क्षमता आहे थोडीफार सगळे संघटन शक्तीवर समर्थांचा अतिशय भर आहे. आणि म्हणून संघटन कशा पद्धतीने करावं किंवा समर्थांचा हे संघटन कौशल्य कसं हळूहळू विकसित करता येऊ शकतं आणि त्याच्यासाठी कोणकोणत्या गुणांची आवश्यकता असते या संदर्भात समर्थ वारंवार आपल्याला बऱ्याच ठिकाणी मार्गदर्शन करताना दिसतात. त्यातलेच हे दोन्ही समास आहेत. आणि या दोन्ही समास खरं पाहिलं असता एकमेकांना जुळणाऱ्या अशाच प्रकारचे हे समास आहेत. राजकारण म्हणजे समर्थांना आजच्या काळामध्ये अपेक्षित चालू असलेलं हे राजकारण अपेक्षितच नाही. तर समर्थांचं राजकारण याचा अर्थ चातुर्य, माणसाने चातुर्य
वापरून समाजात वावरलं पाहिजे. आणि समाजात वावरण्यासाठी चातुर्य याचा अर्थ समर्थांचा एक अगदी अतिशय महत्वाची गोष्ट जर कोणती असेल तर आपण कोणालाही आपल्याकडून कोणाची सुद्धा म्हणजे कोणत्याही लोकांची फसवणूक होता उपयोगाचं नाही. आणि त्याचबरोबर आपली सुद्धा कोणाकडून फसवणूक होऊ नये याच्यासाठी लागणारं जे काही चातुर्य आहे तर ते चातुर्य समर्थ या राजकारण निरूपणामध्ये समर्थ सांगताहेत. आणि खऱ्या अर्थाने समर्थांचं एक वाक्य तुम्हा आम्हाला चांगलं माहिती आहे. समर्थ असं म्हणतात की मराठा तितका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. आता इथे मराठा तितका मिळवावा म्हणजे हिंदू धर्म जर का वाढवायचा असेल आणि त्या काळाची गरज होती की हिंदू धर्म वाढला गेला पाहिजे, लोक एकत्रित आले पाहिजे. आणि लोक एकत्रित कशाने येऊ शकतात तर समर्थांनी लोक एकत्रित येण्याचं मर्म नेमकं ओळखलं होतं की कुठल्याही दुसऱ्या कारणामुळे लोक एकत्रित येणार नाहीत तर एका मुख्य कथा निरूपण या दृष्टीनेच सगळे लोक समाज बांधला जाऊ शकतो. आणि म्हणून समाज बांधण्याचं खूप मोठं काम जे काही आहे ते मुख्य हरिकथा निरूपण यांनीच होऊ शकतं. कारण लोक हरिकथा निरूपणानेच काय होऊ शकतात तर बांधल्या जाऊ शकतात, संघटन होऊ शकतं. आणि परकीय राजसत्ता जी काही त्या काळामध्ये होती तर त्या परकीय राजसत्तेला उलथवून लावण्यासाठी आधी समाज एकत्रित झाला पाहिजे, संघटन झालं पाहिजे. तो संपूर्ण समाज हा शक्ती, भक्ती आणि युक्तीने सामर्थ्यवान असला पाहिजे. आणि त्याच दृष्टीने म्हणूनच समर्थांनी 5 प्रकारचे मकार जे काही आहेत ते आपण सुद्धा मागच्या वेळेस त्याचा उल्लेख केला होता. ते 5 प्रकारचे मकार म्हणजे मठ, महंत, मन, मेंदू आणि मारुतीरायाची उपासना. हे सगळं जेव्हा हे 5 मकार एकत्र येतील आणि एकत्र येऊन अशा पद्धतीने हा सगळा समाज जेव्हा संघटित होईल तेव्हाच कुठे परकीय राजसत्ता जी काही आहे ती आपल्याला उलथून लावता येईल. आणि त्या दृष्टिकोनातून लागणारं जे चातुर्य आहे मग त्या म्हणजे समाजकारणाबरोबर राजकारणाबरोबर अर्थात मुख्य हरिकथा निरूपणाबरोबरच त्यांनी राष्ट्रकारण सुद्धा कसं करावं आणि ते राष्ट्रकारण करताना देवकारणाला मात्र विसरता उपयोगाचं नाही. कारण सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे असं समर्थ एका ठिकाणी म्हणताहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने सामर्थ्य आहे चळवळ, ही चळवळ करण्यासाठी लागणारं चातुर्य जे काही आहे ते चातुर्य हे प्रत्येक व्यक्तीजवळ असलं पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीजवळ अशा प्रकारचं जर चातुर्य असेल तर प्रत्येक व्यक्ती थोडा ना थोडा समाज का होईना पण बांधून ठेवू शकते. आणि बांधून ठेवून संघटन कौशल्य तिच्याजवळ असेल तर संघटन कौशल्य करायचं, लोकांना मिळवायचं, लोकांना एका विशिष्ट मार्गाने हळूहळू नेण्याचा प्रयत्न करायचा. आणि त्याच्यासाठी त्यांचा देवावरती असलेला जो विश्वास आहे, जो श्रद्धा आहे, ती श्रद्धा सुद्धा ढळू द्यायची नाही. आणि म्हणून देवकारणही आवश्यक आहे. आणि जर का राष्ट्रकारण जे आहे तर ते राष्ट्रकारण सुद्धा आवश्यक आहे. कारण समाजाची उन्नती, समाजाबरोबर राष्ट्राची उन्नती झाल्याशिवाय काय होऊ शकणार नाही तर राष्ट्रकारण उत्तमरित्या होऊ शकणार नाही. म्हणून राष्ट्राची, देशाची सुद्धा उन्नती झाली पाहिजे, प्रगती झाली पाहिजे. तो सातत्याने राष्ट्र सुद्धा भरभराटीला गेलं पाहिजे. या सगळ्या दृष्टिकोनातून समर्थांनी हे महंत लक्षण किंवा राजकारण निरूपण जे काही सांगितलेलं आहे तर या दोन्ही समासांमध्ये आपल्या असं लक्षात येतं की खरा हा जो राजकारणी आहे त्याच्याजवळ चातुर्य तर असलंच पाहिजे. लोकसंग्रह करण्याचं सामर्थ्यही त्याच्याजवळ असलं पाहिजे. आणि ते सगळं करण्यासाठी तो अत्यंत निस्वार्थी असला पाहिजे, तो अत्यंत परोपकारी असला पाहिजे. कोणाचंही मन त्यांनी दुखवता उपयोगाचं नाही. आणि अखंड कामाची लगबग रिकामा ना जाऊ दे ही एक क्षण असं समर्थ म्हणताहेत की सातत्याने अत्यंत कष्ट करण्याची तयारी त्याची असली पाहिजे. आणि एवढं सगळं करून सुद्धा पुन्हा तो कशात सापडता उपयोगाचं नाही. असं या दोन्ही समासांमध्ये समर्थांनी वारंवार तुम्हा आम्हाला सांगितलेलं आहे. समर्थांनी केवळ समर्थांच्या काळात एक पुरुष जे काही आहेत तर तेच केवळ महंत होते असं नाही,
तर समर्थांचं आणखीन एक वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं, आणि ते वैशिष्ट्य म्हणजे स्वतः समर्थांनी अक्कास्वामी असू देत किंवा वेणास्वामी असू देत किंवा काही स्त्रिया ज्या काही आहेत त्या सुद्धा महंतपण जे काही आहे त्या भूषवित होत्या. म्हणजे समर्थांची सगळ्यात मोठी क्रांती जर कोणती असेल तर ती सगळ्यात मोठी क्रांती म्हणजे पुरुषांबरोबर स्त्रियांना सुद्धा मठाधिपती करणं, किंबहुना त्यांना महंत म्हणून समाजामध्ये एक प्रकारची विशेष मान्यता प्राप्त करून देणं, हे सगळं कार्य जे काही आहे हे समर्थांनी त्या काळात केलेलं आहे. आणि समर्थांना आजही सुद्धा अशा पद्धतीने, एकदा मला आठवत आहे की परमपूज्य डॉक्टर काकांना एकाने असा प्रश्न विचारला होता की समर्थांनी एवढे मठ स्थापन केले, एवढे महंत त्या ठिकाणी त्या याच्यावरती नेमले प्रत्येक मठाच्या ठिकाणी, पण तुम्ही काही असं करताना दिसत नाही. तेव्हा डॉक्टर काकांनी छान उत्तर दिलं होतं आणि डॉक्टर काका त्यावर म्हणाले की प्रत्येक गावामध्ये असे काही ना काही घरं आहेत की जी एखाद्या मठाप्रमाणे कार्य करत आहेत. सांगण्याचं तात्पर्य की वेगळे असे मठ जरी स्थापन झाले नाहीत, बाबासाहेब बेलसरांना सुद्धा अशाच पद्धतीने जेव्हा एकदा प्रश्न विचारला होता की गोंदवलेकर महाराजांनी ठिकठिकाणी अशा प्रकारे राम मंदिरांची स्थापना केलेली आहे, पण तुम्ही काही असं करताना दिसत नाही, तर त्यावेळेस बाबासाहेब बेलसरांनी सुद्धा हा इतका छान त्याचं उत्तर दिलं होतं. तर ते म्हणाले की मंदिरं तर आता खूप आहेत, आता मंदिरं स्थापण्याची गरज नाही, पण आता प्रत्येक मनामनामधला राम जागवण्याची गरज आहे. आणि ते राम जागवण्याचं कार्यच अशा पद्धतीने ही संत मंडळी आपल्याला करताना दिसतायत की मनामनामधला राम जर का जागवला तर तो राम जागवल्याचा परिणाम असा होईल की सगळी लोक सुसंघटित होतील, समाज सुसंघटित होईल आणि तो समाज न्यायनीतीने कशा पद्धतीने वागेल या दृष्टिकोनातून सुद्धा समाजकारण जे काही आहे ते समर्थांनी आपल्याला केलेलं दिसतं. आणि या सगळ्या याचा उपयोग स्वतःच्या उन्नतीसाठी तर होतोच होतो, आणि त्याचबरोबर समाजाची उन्नती, राष्ट्राची आणि म्हणजे पर्यायाने राष्ट्राची किंवा देशाची उन्नती सुद्धा या सगळ्या संतांना अभिप्रेत आहे. आणि त्या दृष्टिकोनातून समर्थांनी अखंड कार्य आज सुद्धा दासबोधाच्या माध्यमातून अशा पद्धतीने समर्थच कार्य सगळ्यांकडनं करवून घेत आहेत. हे सांगणं अतिशय महत्वाचं आहे की श्रीमद दासबोध जो आहे तो अनेक व्यक्तिमत्व अशा प्रकारची तयार करतो, व्यक्तिमत्व विकसित करतो आणि त्याचबरोबर ती प्रफुल्लित सुद्धा होतात. आणि हा सगळी समाजाची ही आवश्यकता आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने हे काही समाज अशा पद्धतीने आपल्या अभ्यासात आलेले आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रत्येक जण एक आपली काठी लावण्याचा प्रयत्न, या गोवर्धन पर्वताला लावण्याचा प्रयत्न प्रत्येकाच्या क्षमतेनुसार करण्याचा आपण प्रयत्न करूया. हे समर्थांचं कार्य आपण अधिकाधिक कसं वाढीस लागेल याचा सुद्धा आपण प्रयत्न करूया. आणि एवढं चिंतन मांडून मी या ठिकाणी थांबते आहे. जय जय रघुवीर समर्थ. माधुरीताई धन्यवाद. नेहमीप्रमाणे तुमचं चिंतन छानच झालं. तुम्ही सगळ्याच त्या दोन्ही समासांचा खूप छान पद्धतीने जे राहिलं होतं त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. व्यक्तिमत्व, स्वतःचं व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठीचे हे समास आहे आणि हे दासबोध आहे हे सांगितलं तुम्ही. संघटन कौशल्य विकसित करून समाजाला आपण प्रत्येक जणच आपापल्या परीने योगदान देऊ शकतो आणि त्यासाठी आपल्यात थोडे थोडे बदल करण्याची गरज असते आणि त्या बदलाच्या दृष्टीने हे मार्गदर्शक ठरणारे समास आहेत. राजकारण म्हणजे आपण लौकिक अर्थाने आता सध्या राजकारण म्हणतो तसं नाही, तर चातुर्य. आपण कुणाला फसवू नये आणि आपलीही कुणी फसवणूक होऊ देऊ नये एवढं चातुर्य तरी निश्चितच बाळगलं पाहिजे. सामर्थ्य आहे चळवळीचे, परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. हे या धर्तीवरच समर्थांनी पण तो सगळा त्यांचा जे महंत निर्माण केले त्याला या मारुतीरायाचं, रामरायांच्या आधाराने ते सगळं
त्यांनी साधण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो आणि यशस्वीपणे केलेलं दिसतं. देवकारण आणि राष्ट्रकारण हे एकमेकांच्या साथीनीच होत असतं आणि त्यासाठी त्यांनी हे मठ निर्माण केले. स्त्रियांना देखील समर्थांनी त्या काळी महंतपद दिलं, ते तुम्ही म्हणता तसं खरोखरच त्या काळी करणं हे क्रांतीच म्हणायला पाहिजे. तुम्ही डॉक्टर काकांचं सांगितलं की मठ जरी स्थापन केले नाहीत तरी अनेक घरं अशी आहेत की जे मठच आहे. हे स्वानुभवानी सांगते, तुमचं एक घर त्यातलंच एक मठ आहे. आणि बाबा बेलसरे जसं म्हणतात की मनामनामध्ये राम जागवण्याचं कार्य तुम्ही किती परिणामकारकपणे करता हे मी स्वतः अनुभवती आहे. आणि म्हणजे त्यातलं डॉक्टर काकांच्या याचं काय म्हणायचं की त्यांची हे पुढे तुम्ही शिकवण पुढे नेत आहात यशस्वीपणे आणि परिणामकारकपणे. यानंतर धन्यवाद ताई. यानंतर मी अलकाताईंना विनंती करते की त्यांनी आपल्या चिंतनाला प्रारंभ करावा. जय जय रघुवीर समर्थ. प्रभू रामाला परमपूज्य डॉक्टर काकांना वंदन करते. माधुरीताईंनाही वंदन. सर्व श्रोत्यांना सप्रेम अभिवादन. खरंच सांगण्यासारखं काही नाही, कारण अतिशय मृदुलाताईंनी आणि शरोणाताईंनी अतिशय सुंदर विषय मांडला. माधुरीताईंनी जवळजवळ सगळं सांगितलं, त्यामुळे सांगण्यासारखं काहीच नाही. फक्त मला राजकारण निरूपण हा शब्द जेव्हा येतो तेव्हा लक्षात येईल की समर्थांनी ज्या काळात हे लिहिलेलं आहे तो काळ आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. कारण अस्मानी आणि सुलतानी त्या काळामध्ये आहे. संपूर्ण समाज जो आहे तो निद्रिस्त आहे, जवळजवळ इतका भयभीत आहे. आणि भयभीत समाज काही करू शकत नाही, तो क्रांती करू शकत नाही. ना वैचारिक क्रांती करू शकत, ना सशस्त्र क्रांती करू शकत. आणि अत्यंत अशा विपरीत स्थितीमध्ये जर काही राजकारण करायचं असेल तर समर्थ पहिल्या 2 ओळीमध्ये म्हणतायत की मला पुन्हा पुन्हा सांगितलेलं सांगावं लागतंय. याचा अर्थ लोक ऐकत नाहीयेत, कारण लोकांची ती मानसिकताच नाहीये. आणि राजकारण म्हणजे काहीतरी वेगळं आहे, असं आहे, चातुर्य नाही आहे. राजकारणाचा खरा अर्थ चातुर्य असा समर्थाने माधुरीताईने आत्ता सांगितलं आणि समर्थांना तोच अपेक्षित आहे. आणि जे काही सगळं बिघडलेलं आहे, का जे बिघडले घडले पाहिजे समाधान. पहिल्या 2 ओळीमध्ये समर्थांची भूमिका इतकी सुस्पष्ट आहे की कर्म केलेची करावे, याचा अर्थ आपल्याला काम करावं लागणार आहे. जरी आपण आत्ता पारतंत्र्यामध्ये असलो तरी पारतंत्र्यामध्ये सुद्धा कार्य करायचंय. ही आपल्या मानसिक लोकांना, जे समर्थांचे महंत आहेत, तरुण आहेत, ते त्यांनी स्वतः तयार केलेले आत्मज्ञानी आहेत. अत्यंत त्यांच्याकडे सद्गुण असले पाहिजेत. आणि म्हणून महंत करावे तरीच महंत म्हणवावे समर्थ म्हणतात. तर असे त्यांनी जे केलेले महत्व आहेत, दोन्ही समाज अत्यंत समांतर असले तरी त्या ठिकाणी राजकीय परिस्थिती आपल्याला विसरून चालणार नाही. आणि ही परिस्थिती सुरुवातीला लक्षात आली आहे समर्थांच्या. आणि म्हणून पहिल्यांदा ते म्हणतात कर्म करावे लागेल, आपल्याला एकत्र यावे लागेल, आपल्याला लढा द्यावा लागेल आणि जे काही करायचं आहे ते पुन्हा पुन्हा सांगावं लागेल. स्वतःच्या बाबतीत ते म्हणतात मी पुन्हा पुन्हा हेच सांगतोय. तैसे आम्हास घडले ते माझ्या बाबतीत घडले असं ते म्हणतात की बोलिलेचे बोलणे पडले. मी हे गोष्ट किती वेळा सांगतोय तुम्हाला, पण मला पुन्हा पुन्हा सांगावी लागते, कारण लोक माझं ऐकत नाहीत. आणि मग आता इथे दिलासा देण्यासाठी समर्थ म्हणतात की एखादी गोष्ट जर बिघडली, समाजच बिघडला, तर माणसाची वृत्ती बिघडली तर सगळं बिघडून जातं. कुटुंब बिघडतं, समाज बिघडतो, सगळा असं काही होऊ नये. आणि त्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये जर समाजाचं संघटन करायचं असेल तर ज्या काळामध्ये आपल्या मूर्ती तोडल्या जात होत्या, मूर्तींचं भंजन केलं जात होतं, देवळं लुटली जात होती, देवळातला पैसा सगळा जात होता, महिलांवरती अत्याचार होते, या काळामध्ये पहिल्यांदी जर आपल्याला आपलं दैवत असेल त्या दैवताची उपासना करता येणं अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात मुख्य ते हरिकथा निरूपण. मी हे सगळं कशासाठी सांगतोय की जे आपलं उपास्य दैवत प्रभू राम आहे तो अत्यंत पराक्रमी आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे. तसं प्रतिकूल परिस्थितीमध्ये माझा राम आदर्श आहे आणि तो आदर्श ठेवून आपल्याला तसं कार्य करायचं आहे. आणि तसं कार्य करताना पहिल्यांदी त्याच्यासाठी हरिकथा करता आली पाहिजे. आपलं जे उपास्य दैवत आहे त्याची कथा करता येण्यासाठी सगळ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि तशी सामाजिक वातावरण पहिल्यांदी घडलं पाहिजे.
आणि तसं घडलं तर समर्थांच्या जीवनाचं सूत्र या ठिकाणी आहे, इतका महत्वाचा समाज की मुख्य ते हरिकथा निरूपण, ईश्वराची उपासना करण्यासाठी जर आपण संघटित झालो, अत्यंत सत्वगुणी लोकांचा समाज जर एकत्र झाला तर समाजाच्या सत्वगुणी विशाल समाजाच्या दर्शनाला पाप अत्यंत घाबरतं, तिथे पाप घडत नाही. आणि म्हणून समाजाचं मोठं दर्शन, ज्याला विराट दर्शन म्हटलेलं आहे, सत्वगुणी समाजाचं झालं पाहिजे, यासाठी समर्थांना हरिकथा निरूपण हवं. आणि मग दुसरं तर राजकारण. पण राजकारणात समर्थांचे किती सुस्पष्ट विचार आहेत. राजकारण बहुत करावे परंतु कळोची नेदावे, राजकारण नसावे परपिढेवरी. आणि म्हणून परपिढेवरती कोणतंही नाही, पण माझं राष्ट्र, माझं राज्य, माझा गाव, जसं आत्ता सांगितलं महाराष्ट्र धर्म, समर्थांचं वचनच आहे. समर्थ स्वतः शिवबांना म्हणतात, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे, की शिवबा तुम्ही होतात म्हणून महाराष्ट्र धर्म जो आहे तो वाढला गेला. महाराष्ट्र धर्म म्हणजे काय? भागवतामध्ये महाराष्ट्र धर्माची व्याख्या आली बरं का. महाराष्ट्रामध्ये भक्तीचा विकास झाला म्हणजे काय? महान राष्ट्र, याचा अर्थ राष्ट्राची मर्यादा वाढणार नाहीये, माझ्या हृदयाच्या अंतःकरणाची महानता वाढणार आहे. आणि जिथे महानता वाढणार आहे तिथे सर्वसमावेशक वृत्ती वाढणार आहे. आणि अशी सर्वसमावेशक वृत्ती वाढून समाजकरण करणं, राजकारण करणं, मग हरिकथा करण्यासाठी राजकारण करणं. आता लक्षात येईल की हरिकथा पहिल्यांदी आहे आणि त्याच्यासाठी समर्थांनी राजकारण केले. आजपर्यंत बाकी कोणत्याही संतांनी हे केलेलंच नाहीये ना. हे समर्थांचं वेगळेपण आहे. 1100 मठांमध्ये जे महंत बनवले ते सगळे टीनेजर आहेत, सगळे आहेत, पण हे कुठून आले? यांना दिलेली जी सूर्याची उपासना आहे, त्यांना दिलेली सूर्य नमस्कार करण्याची दिलेली उपासना कोणी दिली? समर्थांचे हे सगळे मठ जे आहेत ते आखाडे आहेत, ज्या आखाड्यामध्ये पहिल्यांदी शरीर तंदुरुस्त आहे. जिथे शरीर तंदुरुस्त आहे तिथे मन तंदुरुस्त आहे, जिथे मन तंदुरुस्त आहे तिथे समाजासाठी काहीतरी करण्याची काय आहे. आणि म्हणून वन्नी तो चेतवावा, चेतविताची चेततो जे समर्थ म्हणतात ना, तो वन्नी समर्थांनी चेतवलेला आहे. आणि हा कशाच्या आधाराने? तर मुख्य हरिकथेच्या आधाराने राजकारण करायचं. आणि मग राजकारण करताना एकत्र तर यायचंय, पण एकत्र करताना किती सावधपण असलं पाहिजे, कशा प्रकाराने सावधपण असलं पाहिजे. समर्थ निरोप पाठवतायत, शिवबांना मदत करतायत, शिवबांना त्या दिल्लीच्या तख्तातून संपूर्ण त्या पेटारातून सोडून आणलेले. कळलंय का कोणाला कसे आलेत, काय आलेत ते? राजकारणच केलेलं आहे, त्या मठातूनच त्यांना आणलेलं आहे. पण बहुत करावे परंतु कैरोचे नेदावे. आणि हे सगळं करताना समर्थांनी महंतांनी अलिप्त असावं असं जेव्हा समर्थ सांगतात, तेव्हा समर्थ आधी केले आणि मग सांगित आले. आणि म्हणून शिवबांचा ज्या वेळेला राजसिंहासनाचा जे बसलेत ते त्यावेळेला काय ते गेले नाहीत त्या समारंभाला. समर्थ म्हणतात, दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहत. आत्मा जसा गुप्त आहे तसा समर्थांचा महंतांनी गुप्तपणाने कार्य केलं पाहिजे आणि ते समाजाच्या उद्धारासाठी केलं पाहिजे. तो काळ जो आहे त्या काळाला अनुसरून समर्थांनी हे सगळं सांगितलेलं आहे. हा मुद्दा आपल्याला फार लक्षात घ्यावा लागेल. आणि पुढे म्हटलंय चौथा तो अत्यंत साक्षेप. साक्षेप याचा अर्थ सातत्याने प्रयत्न केले पाहिजे. एखादी गोष्ट आपलं काय होतं की पुढच्या म्हणजे आपण सगळे आरंभशूर असतो, सुरुवातीला सगळे पुष्कळ करतो. आमच्या घडीमध्ये येतात सगळे, पहिले 8 दिवस 15 दिवस अगदी भारावलेले असतात. नंतर कुठं दासबोध, कुठं उपासना, कुठचं प्रातस्मरण, कुठं पहाटे उठणं, कधीही विरलेलं असतं, काही कळत नाही. कुठं गेला साक्षेप? हा साक्षेप अत्यंत आपल्या अंगामध्ये भिनवावा लागेल. महंतांच्याकडे तर असलाच पाहिजे, तर समर्थांकडे स्वतः होता. फेडावे नाना आक्षेप. समाजामध्ये असे लोक भेटणार आहेत जे तुमच्या उपासनेवरती तुम्हाला काय करणार आहेत, तर आक्षेप घेणार आहेत. पण त्यांचा आपल्याला काय करावे लागतील, तर त्यांचं खंडन करता आलं पाहिजे, त्यांचं मंडन करता आलं पाहिजे. आणि तेच जर आपल्याला लोकांना समजून घ्यायचं असेल तर त्यांचे अपराधी क्षमा केले पाहिजेत. किती सुंदर समर्थ या राजकारणामध्ये त्या काळच्या परिस्थितीमध्ये कसं असावं ते सांगते. म्हणजे तो विचारच इतका सुंदर आहे की राजकारण काय प्रकाराने करावं, लोक कशी गोळा एक एक करून घ्यावी. काय समर्थाने एक एक बाजीप्रभू देशपांड्यांसारखा माणूस आहे, कसे गोळा केलेत सगळे आणि कसे पाठवलेत शिवबांकडे.
काय कार्य समर्थांनी केले. म्हणजे यज्ञेश्वर शास्त्री जे आहेत, दातार शास्त्री, दातार शास्त्री, त्यांनी समर्थ आणि यज्ञवल्क्य नावाचे एक पुस्तक लिहिले. त्याच्यामध्ये त्यांनी हा विचार दिलाय की जे शिवबांच्याकडे असणारे त्यांचे अत्यंत जवळचे निष्ठावान आणि प्रामाणिक असे जे कोणी त्यांचे जवळचे होते, हे कोणी कुठून गेलेले होते. ह्या सगळ्यांची निवड जी आहे, हे सगळे त्यांच्या शिवबांचे असणारे मावळे हे समर्थांनी पाठवलेले होते आणि त्यांनी तयार करून करून शिवबांना मदतीला पाठवलेले. हा विचार बघितल्यानंतर समर्थांनी कशा प्रकाराने राजकारण आणि महंत तयार केले ते आपल्या लक्षात येईल की वेगळ्या प्रकाराने. म्हणून ते हरिकथा निरूपण म्हणतात. हरिकथा याचा अर्थ हरिकथा कोणतेही नुसतं सगुण आणि निर्गुण समर्थांना अपेक्षितच नाहीये. ज्यात देवाची उपासना करते त्या ठिकाणी समर्थ ज्ञानाची कास सोडतच नाहीये. कर्म शरीराने केलं पाहिजे, अंतरंगाने ज्ञान जाणून घेतलं पाहिजे. आणि म्हणून हरी म्हणजे काय, हरी काय करतो, तो स्वतःचं स्वरूपाचं दर्शन कसा दाखवतो, तो काय हरण करतो, तो दुःखाचं हरण करतो. मग तो जर दुःखाचं हरण करत असेल तर तो मी देह नाही हे मला तेव्हा कळेल. आणि एकदा ते कळलं की मग मला देहावरती तुळशीपत्र ठेवून पराक्रम गाजवता येईल. याचा अर्थ या महंतांना आधी अनासक्त बनवलेलं आहे, हा सगळा बोध केलेला आहे, आणि मग त्यांनी काय करायचंय तर प्रत्यक्ष जाऊन कार्य करायचं. आणि म्हणून महंतांचा किती वेगळ्या प्रकाराने समर्थ बोध करतायत. दीर्घ सूचना ते म्हणतात की एक एक कल्पना घटनांची जी आहे आगाऊ कल्पना आहे असणारा कोण आहे, तर्कशुद्ध विचार कोण करू शकणार आहे. अशा प्रकाराने जो समर्थांचा महंत आहे की त्याची प्रत्येक गोष्ट सुंदर आहे. थोडक्यामध्ये जसा एखादा रोल मॉडेल असावं, तसं आपल्या संस्कृतीने आपल्याला राम आणि कृष्ण हे 2 रोल मॉडेल दिलेले आहेत, तसे समर्थांचा जो महंत आहे तो सर्व गुणांनी युक्त असा असणारा महंत असावा, जे स्वतः ते तसे होते पण ते मी आहे असं म्हणत नाहीयेत, पण महंतांनी असं असं असावं असं म्हणून आपल्यासमोर एक श्रीरामासारखा, हनुमंतासारखा महंत ते आपल्यासमोर ठेवतायत. आणि त्यानुसार आपण हे सद्गुणांची काय केली पाहिजे तर उपासना केली पाहिजे. आणि सद्गुणांची उपासना करून धर्म, न्याय, नीती आणि संपूर्ण जीवन बंदिस्त करून अन्यायाच्या विरुद्ध लढा दिला पाहिजे. आणि हा सगळा लढा देताना समाजाचा घटक, समाजाचं संघटन अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे मीपेक्षा आम्ही होणं, मीच आम्ही होणं, हे जे म्हटलेलं आहे की तोच संपूर्ण बोध समर्थ या ठिकाणी करतायत. आणि म्हणून शेवटी म्हणतायत की ऐसा पुरुष धारणेचा तोची बहुत आधार जनांचा, दास म्हणे रघुनाथाचा एक गुण घ्यावा. बस, ज्या प्रभू रामचंद्र अत्यंत गुणाची खाण आहे त्याचे जर गुण घेतले, त्याच्या गुणांची उपासना केली, सद्गुणांची उपासना याचा अर्थ त्या गुणांचं अवतरण जीवामध्ये होणं. उपासकामध्ये उपास्य दैवताच्या गुणांचं अवतरण होणं ही उपासनेची फलश्रुती आहे. आणि ती कुठेतरी झाली पाहिजे असं समर्थांना वाटते. आणि ते महंतांच्या ठिकाणी तर झाली पाहिजे, पण वाचक म्हणून तुमच्या आमच्याही ठिकाणी झाली पाहिजे अशी समर्थांची अपेक्षा आहे. आणि म्हणून समर्थांचा हा बोध आपण होईल तितका आपल्या अंतरंगी बनवण्याचा प्रयत्न करूया. मी या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. अलकाताई खूप धन्यवाद. तुम्ही नेहमीसारखंच पुन्हा थोडंसं वेगळ्या अंगाने विषयाकडे बघता आणि तसंच आजही वेगळ्या दृष्टीने या समासाचे आढावा घेतलात. तुम्ही इतिहासाचा संदर्भ देऊन तुम्ही त्या काळात घेऊन गेलात, त्या समाजाचं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं जवळजवळ समर्थांच्या काळचं. आणि समर्थांचं जे हे मुख्य सूत्र होतं हरिकथा मुख्य ते हरिकथा निरूपण हे जीवनाचं सूत्र होतं सांगितलं तुम्ही. आणि हरिकथा म्हणजे नेमकं काय पण तर तेही छान समजावून सांगितलं. मीच आम्ही होणं हे जो करू शकतो तो खरा महंत. आणि आपली वाटचाल या मीपासनं आम्हीपर्यंत व्हावी आणि आम्हाला ती सद्बुद्धी समर्थांनी द्यावी अशी आपण समर्थांकडे प्रार्थना करूया. आपण इथे थांबूया. मृणाल आहे का कपी? हो आहे. घेणार श्लोक? हो घेते. टाकू घेऊ? घे ना, घे. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊ निलया, संमोह जो वाढला,
अज्ञानांधजनासी मुक्त करुणी शांती पदी बैसवी विनती हीच असे न मागत दुजे भक्ती तुझी ही हवी सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर जय रघुवीर समर्थ.